नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल ट्यूशन ब्रेन ट्रेनमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड्स 10 मॅथ्स पेपर 2 चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणार आहे. जर तुम्ही फर्स्ट पार्ट पाहिलेला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. चला मित्रांनो, बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे. एक्झाम जुलै 2023 आलेला क्वेश्चन आहे हा. एक्झाम्पल, इफ ए 35 अँड बी 79 पॉईंट क्यू डिवाइड द सेगमेंट ए बी इन द रेशो 2:3, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू. बघा इथे ही एक सेगमेंट आहे ए बी, ठीक आहे. आणि एचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिले आहे 3,5, बीचे आहे 7,9, ठीक आहे. आणि क्यू हा पॉईंट जो आहे तो या सेगमेंटला 2:3 काय करत आहे, डिवाईड करत आहे, ठीक आहे. तर हा जो क्वेश्चन आहे हा सेक्शन फॉर्म्युल्यावर विचारलेला क्वेश्चन आहे आपल्याला, ठीक आहे. तर बघा फॉर्म्युला काय असते आपला, सोल्युशनमध्ये आपण लिहिणार बाय सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला काय असते आपल्याकडे बघा, x इज इक्वल टू mx2 प्लस n x1 अपॉन m प्लस n, ठीक आहे. आणि y असते आपल्याकडे m y2 प्लस n y1 अपॉन m प्लस n, ठीक आहे. आता आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यू आहेत. बघा ही जी व्हॅल्यू आहे ही mची आहे आणि ही nची व्हॅल्यू आहे, ठीक आहे. हा x1 आहे, y1 आहे, x2 y2, ठीक आहे. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करणार आपण. x इज इक्वल टू m किती आहे आपल्याकडे 2 आहे, x2 किती आहे 7 प्लस n आहे आपल्याकडे 3 आणि x1 आहे 3 अपॉन m प्लस n. 2 प्लस 3 करणार, m प्लस n 2 प्लस 3 इज इक्वल टू 7 इंटू 2 14 प्लस 3 इंटू 3 9, 2 प्लस 3 5. आणि आपण जर 14 प्लस 9ची ॲडिशन केली तर आपल्याला मिळेल 23 अपॉन 5. ओके. सिमिलरली y इज इक्वल टू 2 y2 9 प्लस n इज इक्वल टू 3 इंटू y1 5 अपॉन m प्लस n 5. दोघांची ॲडिशन लिहायची आपल्याला, m आणि n ची. आपण 5 लिहिली इथे, ठीक आहे. 9 इंटू 2 18, 5 इंटू 3 15 अपॉन 5 इज इक्वल टू ॲडिशन करणार ओके 33 अपॉन 5. लास्टमध्ये आपण लिहिणार इथे द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट Q इज, बघा एक्स कोऑर्डिनेट काय मिळाला आहे 23 अपॉन 5 कॉमा 33 अपॉन 5. हे झाले क्यूचे कोऑर्डिनेट, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम मार्च 2020 विचारला होता. एक्झाम्पल, फाइंड द स्लोप ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉईंट ए अँड बी. सोल्युशनमध्ये गिवन पॉईंट्स लिहून घेणार आधी. ए 2,3, बी 4,7, ठीक आहे. त्यानंतर बघा आपल्याला इथे
x1 y1 बघा, हा x1 y1 आहे, हा x2 y2 आहे. ठीक आहे. तर आपल्याला x1 y1 काय मिळतात इथे बघा, x1 इज इक्वल टू 2, x2 इज इक्वल टू 4, y1 इज इक्वल टू 3, y2 इज इक्वल टू 7. ओके. तर स्लोपचा फॉर्म्युला काय असते आपल्याकडे, स्लोप ऑफ लाईन y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. ओके. स्लोप ऑफ लाईन ए बी घेणार आपण. ठीक आहे. तर याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करणार. y2 किती आहे बघा 7, मायनस y1 किती आहे 3, x2 किती आहे 4, मायनस x1 आहे आपल्याकडे 2. 7 मायनस 3, 4 मायनस 2. 2नी 4ला डिवाईड केलं तर आपल्याला मिळेल 2. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू 2. बघा नेक्स्ट क्वेश्चन एक्झाम नोव्हेंबर 2020ला विचारला होता. फाइंड द स्लोप ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉईंट ए बी. गिवन पॉईंट्स लिहून घ्यायच्या आधी. ठीक आहे. तर आपल्याला बघा x1 y1, x1 किती आहे 2 आहे, y1 किती आहे 5 आहे, आणि x2 y2. ठीक आहे. त्यानंतर आपला फॉर्म्युला स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. ठीक आहे. तर y2 किती आहे आपल्याकडे -1 आहे, मायनस y1 किती आहे 5, x2 किती आहे 4, मायनस x1 आहे आपल्याकडे 2. ठीक आहे. बघा -1 मायनस 5 मायनस 6 होईल, 4 मायनस 2 2. ओके. 2नी 6ला आपण डिवाईड करणार तर आपल्याला मिळेल 3, आणि मायनस साईन आहे म्हणून इथे मायनस साईन येणार. ठीक आहे. तर आपल्याला मिळाली इथे स्लोप ऑफ लाईन ए बी. नेक्स्ट क्वेश्चन एक्झाम जुलै 2023मध्ये आला होता. फाइंड द स्लोप ऑफ लाईन ई एफ वेअर कोऑर्डिनेट्स ऑफ ई अँड एफ आर. ओके. सोल्युशन गिवन पॉईंट गिवन पॉईंट्स आपण लिहून घ्यायच्या आधी. नेक्स्ट फॉर्म्युला स्लोप ऑफ लाईन, बघा लाईन आहे आपली ई एफ आहे म्हणून इथे ई एफ येणार. फॉर्म्युला आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. ठीक आहे. आणि बघा हा x1 आहे, y1 आहे, x2 y2. ओके. y2 आहे 3, मायनस y1 किती आहे आपल्याकडे -2, x2 इज इक्वल टू 6, x1 इज इक्वल टू -4. 3 बघा मल्टिप्लिकेशन आहे म्हणून मायनस मायनस प्लस होईल इथे. 6 मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस मायनस प्लस होत असते. 3 प्लस 2 किती मिळेल आपल्याला 5, आणि 6 प्लस 4 10. ठीक आहे. आणि इथे बघा 5 2 10, 1/2. ओके. स्लोप ऑफ लाईन ई एफ इज इक्वल टू 1/2. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्झाम मार्च
2024. तर हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे, तर मी इथे सॉल्व करून दाखवलेला आहे, आपला झालेला आहे आधीच. ठीक आहे, बघा आता नेक्स्ट क्वेश्चन एक्झाम मार्च 2024मध्ये विचारला होता. अँगल मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस इज 45. फाइंड द स्लोप ऑफ दॅट लाईन. म्हणजे बघा ही एक्स ॲक्सिस आहे आणि ही वाय ॲक्सिस आहे. तर एक्स ॲक्सिससोबत त्या लाईनने 45 डिग्रीचा अँगल केलेला आहे. ठीक आहे, एक्स ॲक्सिससोबत या लाईनने. ठीक आहे, तर आपल्याला त्या लाईनचा स्लोप विचारला आहे त्यांनी. तर बघा इथे जसं क्वेश्चनमध्ये दिलं आहे तसंच लिहायचं आपण सोल्युशनमध्ये. अँगल मेड बाय द लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस इज थिटा म्हणजे आपल्याला किती दिलेला आहे बघा इथे 45 डिग्री. ठीक आहे, मग आपण आपला जो फॉर्म्युला आहे, जर अँगल दिला असला तर टॅन थिटाचा फॉर्म्युला यूज करायचा. स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू टॅन थिटा. तर बघा टॅन 45 डिग्री, तर टॅन 45 1 असतो, जो आपल्याला टेबल दिलेला आहे त्याच्यावरून आपण टॅन 45 इज इक्वल टू 1 लिहू शकतो. ठीक आहे, बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्झाम मार्च 2025ला आलेला क्वेश्चन आहे. इथे पण सेम सॉल्व करायचं आहे आपल्याला. सोल्युशनमध्ये जे दिलेलं आहे क्वेश्चनमधूनच लिहून घ्यायचं. अँगल मेड बाय अ लाईन with the positive direction of x axis is theta is equal to 30 डिग्री. सेम जो इथे फॉर्म्युला घेतला आहे आपण, स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू टॅन थिटा. टॅन थिटा किती आहे आपल्याकडे 30 डिग्री, आणि टॅन 30 डिग्री जो असतो तो आहे आपल्याकडे 1/√3 असते. ठीक आहे, 1/√3. ओके, तर स्लोप ऑफ लाईन आपल्याला मिळेल टॅन 30 इज इक्वल टू 1/√3. नेक्स्ट एक्झाम्पल एक्झाम मार्च 2020ला आलेला आहे. बघा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन होता हा. इफ ABCD आर द व्हर्टायसेस ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD शो दॅट क्वाड्रिलॅटरल ABCD इज पॅरलेलोग्राम. ओके, तर याच्यामध्ये बघा स्लोप ऑफ लाईन आपल्याला काय दिलेला आहे बघा. पॅरलेलोग्राम दाखवायचं असेल तर बघा त्याच्यामध्ये आपल्याला स्लोप ज्या अपोजिट साईड्स आहेत त्याचा स्लोप जो आहे तो सेम आला पाहिजे. ठीक आहे, तर स्लोप ऑफ लाईन हा फॉर्म्युला आहे आपल्याला माहीत आहे, y2 - y1 अपॉन x2 - x1. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा तुम्हाला हे सगळं दिलेलं होतं त्यांनी, फक्त आपल्याला इथे 2 - 1 बघा इथे काय मिळेल आपल्याला 1 येईल, आणि 8 - 6 2 मिळेल. 4 - 2 किती येईल 2 येईल. 9 - 8 1. 3 - 4 काय मिळेल आपल्याला -1. 7 - 9 किती येईल आपल्याला -2 मिळेल. ठीक आहे, आणि 3 - 1 2 अपॉन 7 - 6 आपल्याला मिळेल 1. ठीक आहे, तर बघा इथे मायनस जर आपण कॅन्सल केला तर आपल्याला 1/2 मिळते. ठीक आहे, इथे ॲन्सर आपल्याला मिळेल 2. ठीक आहे, इथे पण आपल्याला ॲन्सर 2 मिळेल आणि इथे 1/2.
ओके, तर स्लोप ऑफ लाईन ए बी बघा, स्लोप ऑफ लाईन ए बी कोणाच्या इक्वल आहे? स्लोप ऑफ लाईन सी डी बघा 1/2 आलेला आहे इथे. ठीक आहे, तर इथं लिहायचं होतं 1/2 आणि ओके, स्लोप जर सेम असला तर ज्या लाईन्स आहेत त्या ए बी पॅरलल टू लाईन सी डी राहील. ओके, आणि स्लोप ऑफ लाईन बी सी इज इक्वल टू बघा, बी सी लाईन आहे त्याचा स्लोप जो आहे तो 2 मिळाला आणि सेम आहे डी ए लाईन डी एचा स्लोप जो आहे तो पण 2 आहे. ठीक आहे, तर इथे लिहिणार आपण 2. ओके, बाकी त्यांनी सर्व दिलं होतं तुम्हाला. लाईन बी सी पॅरलल टू लाईन डी ए, both the pair of opposite sides of quadrilaterals are parallel, therefore quadrilateral ABCD is parallelogram. ओके, चला बघा मित्रांनो, एक्झाम मार्च 2025ला हा क्वेश्चन आलेला होता. याच्यामध्ये बघा काय म्हटलं आहे, शो दॅट पॉईंट्स PQRS आर व्हर्टायसेस ऑफ पॅरलेलोग्राम. ठीक आहे, आपल्याला 4 पॉईंट दिले आहे. आपण पहिले सुरुवातीला सोल्युशनमध्ये पॉईंट्स लिहून घ्यायचे. ठीक आहे, स्लोप ऑफ लाईन आपण याच्या आधीचा जो एक्झाम्पल केला आहे त्याच्यामध्ये आपण दाखवलं की अपोजिट ज्या साईड्स असतात त्यांचा स्लोप जर सेम आला, ठीक आहे, तर ते काय होतील? व्हर्टायसेस ऑफ पॅरलेलोग्राम होतील. ठीक आहे, तर सेम क्वेश्चन आहे जो आताच आपण याच्या आधी घेतलेला आहे. तर बघा, हा x1 आहे, हा y1 आहे, हा x2 आहे, हा y2 आहे. हे आपण कन्सिडर करून चालायचं. ठीक आहे, तर y2 बघा काय इथे 2 आहे, 2, आणि y1 काय आहे तुमचा इथे बघा -2 आहे अपॉन x2 काय आपला 5 आहे मायनस x1 आहे 1. ठीक आहे, पुढे सॉल्व करणार. 2 मायनस मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस होत असते आणि 5 - 1 इथे होईल 4. तर आपल्याला काय मिळते? 2 + 2 4 अपॉन 4, 4 4 कॅन्सल, आपल्याला मिळेल 1. ओके, नाव स्लोप ऑफ लाईन QR. आता QRचं आपल्याला स्लोप काढायचा आहे. तर बघा, याला x1 y1 कन्सिडर करायचं आहे, x2 y2. तर बघा, y2 काय आहे आता आपल्याकडे -1 आहे, मायनस y1 काय आहे 2 आहे अपॉन, आणि इथे बघा आता x2 3 आहे आणि x1 आहे आपल्याकडे 5. तर आपल्याला कॅल्क्युलेशन काय मिळेल इथे? -1 - 2 मीन्स -3 होणार, आणि 3 - 5 -2. ओके, तर बघा मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल इथे आणि आपल्याला मिळेल 3/2. सिमिलरली स्लोप ऑफ लाईन RS बघा, आता RS पॉईंट आपण कन्सिडर केला आहे. तर आपला हा x1 y1 आपण याला कन्सिडर करू आणि याला x2 y2. तर y2 किती आहे बघा इथे -5 आहे, मायनस y1 किती आहे -1 अपॉन x2 मायनस x1 3. तर बघा -5 मायनस मायनस प्लस होईल अपॉन -1 - 3 आपल्याला मिळेल -4. ठीक आहे, आता -5 + 1 मीन्स -4 मायनस अपॉन -4. बघा -4 - 4 कॅन्सल होईल, आपल्याला मिळेल 1. ओके, बघा आता स्लोप ऑफ लाईन SP पॉईंट कन्सिडर करायचा. ठीक आहे, तर इथे बघा याला x1 y1 कन्सिडर करा, याला x2 y2 आपण कन्सिडर करू. ठीक आहे, तर काय मिळते बघा, हा आहे -5 y2 -5 मायनस इथे काय होईल y2 आहे आपल्याकडे -2 अपॉन x1 आहे -1 मायनस x1. सॉल्व करणार बघा, -5 मायनस मायनस काय होईल इथे मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस होईल
आणि इथे -1 -2 मिळणार. तर बघा -5 + 2 मीन्स -3 आणि इथे मिळेल आपल्याला -2 मायनस मायनस कॅन्सल 3/2. ठीक आहे. तर आपण याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला बघा सगळे त्यांनी कसं लिहून दिलेलंच होतं. ठीक आहे. स्लोप ऑफ लाईन काय मिळालं आपल्याला इथे PQ इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन. बघा स्लोप ऑफ लाईन PQ कोणाच्या बरोबर आलेला आहे, इक्वल आलेला आहे स्लोप ऑफ लाईन RS. ठीक आहे. देअरफोर जर स्लोप सेम असेल तर लाईन PQ काय आहे, पॅरलल लाईन RSला. ओके. आणि बघा इथे 3/2 इथे म्हणजे स्लोप ऑफ QR 3/2 आहे आणि स्लोप ऑफ SP स्लोप ऑफ लाईन SP 3/2 आहे. तर आपण सेम इथे पण तसंच लिहिणार. स्लोप ऑफ लाईन QR इक्वल आहे, कोणाच्या इक्वल आहे, स्लोप ऑफ लाईन SP. ठीक आहे. देअरफोर लाईन QR पॅरलल लाईन SP. ओके. मग आपल्याला इथे काय मिळालं, बोथ द पेअर ऑफ अपोजिट साइड्स ऑफ क्वाड्रिलेटरल आर पॅरलल, देअरफोर PQRS इज पॅरलेलोग्राम. देअरफोर PQRS आर व्हर्टायसेस ऑफ पॅरलेलोग्राम. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.